काय करतो, संधी सोडून देतो. म्हणून संत म्हणाले, चुकली या वर्म फेरा पडे. ही एक चांगली संधी आपल्यासाठी उपलब्ध केलेली आहे. आम्हाला बोलवलं म्हणून मी म्हणतोय असं नाही, तर या संधीचा तुम्ही सगळ्यांनी फायदा घ्यावा, मन लावून ऐकावं. खरं तर तुम्ही आहात म्हणून ही व्याख्यानमाला आहे प्रभाकररावची. हे श्रोते जर नसतील तर आपण कोणाला सांगणार आहोत. म्हणून तर ज्ञानेश्वर माऊलींनी तुम्हाला काय म्हटलंय, महेशाची मूर्ती अहो चंद्रकांतो द्रवता कीर होय, परी ते हातवटी चंद्रिकी आहे, वक्ता तो वक्ताची नोहे श्रोतने वीण. श्रोत या ज्ञानाची दिवाळी असं देखील म्हटलं गेलेलं आहे. आणि म्हणून तुम्हा श्रोत्यांच्या प्रती देखील कृतज्ञता भाव या ठिकाणी मुद्दामहून व्यक्त केला गेला पाहिजे. आजचा तरुण म्हणजे कधीचा तरुण. परवा मी हिंगोलीला गोपीनाथरावजी मुंडे साहेबांच्या व्याख्यानमालेमध्ये असाच विषय घेतलेला होता. आज आपण सर्वांनी विचारांचे, सामाजिक विचारांचे वारसदार व्हावे असा विषय दिलेला होता आणि तिथं सुद्धा आज आपण असा विषय आलेला होता. तर मला असं वाटतं की इथं आजचा तरुण म्हणजे कधीचा तरुण असा प्रश्न आपल्या मनामध्ये निर्माण होऊ शकतो. तर मी या विषयाला कुठेतरी बांधलं पाहिजे म्हणून एलपीजीच्या नंतरच्या युवकाच्या संबंधानं विचार इथं घेतलेला आहे. एलपीजी म्हणजे कुणाला सांगता येईल का एलपीजी कशाला म्हणतात? हा, खाऊच्या धोरण ज्याला आपण म्हणतो. खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरण. एल म्हणजे लिबरलायझेशन, पी म्हणजे प्रायव्हेटायझेशन आणि जी म्हणजे ग्लोबलायझेशन. या जगाला आपल्याकडे काय म्हटलं गेलेलं आहे, हे विश्व हे खेळ म्हटलं गेलेलं आहे. तुम्हाला माहित आहे की परवा आपल्या देशामध्ये जी अनेक राष्ट्रांची परिषद झाली आणि त्या परिषदेचं मुख्य ब्रीद वाक्य काय होतं, विश्व कुटुंबकम वसुदैव कुटुंबकम, ज्याचा उल्लेख माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये केलेला आहे. हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणची झाला. या जगाला आपलं घर मानण्याची संस्कृती जर कुठे जन्माला आली असेल तर ती भारतामध्ये आलेली आहे. संतांनी बोलत असताना संसाराचा उल्लेख करताना काय केला, अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक असं म्हटलेलं आहे. आणि म्हणून या ठिकाणी एलपीजीच्या नंतर, मुक्त अर्थव्यवस्थेच्या नंतर तुम्हाला माहिती आहे की जगाच्या अनेक संस्कृतीशी आपला अत्यंत जवळचा संबंध आला. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या विकासामुळं आपल्याला घरी बसल्या सगळ्याच गोष्टी जवळ आल्यासारख्या वाटायला लागल्या. आणि मग त्यानंतरच्या तरुणाच्या संबंधानं विचार करावा. या अर्थानं आजचा तरुण म्हणजे या युगाच्या नंतर जी तरुण मंडळी आहे त्या तरुण मंडळीच्या बद्दलचा विचार मला प्रकर्षाने आपल्या समोर मांडायचा आहे. तरुण म्हणजे कोण? तरुण कोणाला म्हणता येईल तर तरुण वय वर्ष 15 ते 22 या वयोगटातल्या लोकांना तरुण असं म्हटलं गेलेलं आपल्याला माहिती आहे. आता तरुणाची व्याख्या अनेकांनी केलेली आहे. दादा धर्माधिकारी तरुणाची व्याख्या काय करतात, ज्याच्या ठिकाणी 3 तकार असतात प्रद्युम्न, त्याला काय म्हणतात, तरुण म्हणतात. तुम्ही प्रद्युम्नला, योगीराज आमच्या छोट्या बंधूला दररोजच ऐकता. हे सगळं घडवलंय ते इथं बसलेल्या आमच्या आईने घडवलंय, माझ्या वारकरी संप्रदायातल्या वडिलांनी घडवलंय, ज्यांचा मला असं वाटतं की शेवटचा श्वास इथेच आमच्या बंधूच्या घरी त्यांनी घेतला. या पवित्र यज्ञभूमीमध्ये, पवित्र गंगाखेडच्या अशा पवित्र स्थानावरती. तर दादा धर्माधिकारी तरुणामध्ये 3 तकार ज्याच्या ठिकाणी आहेत त्याला तरुण म्हटलेला आहे. ज्याच्याकडे तेजस्विता आहे, ज्याच्याकडे तपस्विता आहे आणि ज्याच्याकडे तत्परता आहे. तेजस्विता, तपस्विता आणि तत्परता या 3 गोष्टींनी जो परिपूर्ण आहे त्याला काय म्हटलं पाहिजे, तर त्याला तरुण म्हटलं पाहिजे. अशा प्रकारे तरुणाची व्याख्या आपल्याला लक्षात घ्यावी लागते. तरुणाच्या बद्दल अनेकांनी अनेक प्रकारच्या व्याख्या केलेल्या आहेत. मी नेहमी सांगत असतो की तारुण्य गगनाला गवसणी घालणाऱ्या विचारास्वांचं रथ आखणार. बघा मी काय बोलतोय शब्द, तारुण्य गगनाला गवसणी घालणाऱ्या विचारास्वांचं रथ हाकणार. जमेल तेवढी
जमीन पायाखाली तुडू बघण्याची इच्छा बाळगणार आणि समुद्र जसा बाहेरून आलेलं पाणी बाहेरच फेकून देतो, त्याप्रमाणे आपल्या आयुष्यामध्ये अशक्य या शब्दाला कुठे स्थान न देता अशक्य या शब्दाला, निगेटिव्ह या शब्दाला जे बाहेर फेकून देतं त्याला काय म्हणावं? त्याला तरुण म्हटलं पाहिजे. अशी देखील एक तरुणाची व्याख्या आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यावी लागते. तारुण्य ही एक चिरंतन मादकता आहे. मानवी जीवन ऋतू किती सांगितलेले आहेत फुलवाडकर सर? एकूण ऋतू किती आहेत? 6 ऋतू, 6 ऋतू सांगितलेले आहेत. या 6 ऋतूंच्या पैकी सगळ्यात महत्वाचा ऋतू कोणता आहे? सगळ्यात महत्वाचा ऋतू या 6 ऋतूंच्या मध्ये जर कोणता असेल तर तो वसंत ऋतू आहे. मानवी जीवनातला वसंत ऋतू म्हणजे कोण? तर मानवी जीवनातला वसंत ऋतू म्हणजे तारुण्य. तारुण्याची काय व्याख्या करता येते आपल्याला? जसा 6 ऋतूंच्या मध्ये वसंत ऋतू अत्यंत महत्वाचा, नवनिर्मिती करतो. या जगामध्ये सगळ्या प्रकारचं सौख्य समृद्धी आणून देण्याचं काम वसंत ऋतू करतो. जिथे आपलं मन प्रसन्न होतं, सगळी सृष्टी प्रसन्न होते. तसं मानवी जीवनातला वसंत ऋतू म्हणजे कोण आहे? कोणती अवस्था आहे? तारुण्याची अवस्था आहे. म्हणून मानवी जीवनातला वसंत ऋतू म्हणजे तारुण्य असंही म्हटलं गेलेलं आहे. आता मी हिंदीचा प्राध्यापक असल्यामुळे तरुणाबद्दल नेहमी सांगतो, जब तक है युवक जिंदा धरती को हिला देंगे, जब तक है युवक जिंदा धरती को हिला देंगे, पूरब का सीना पश्चिम को मिला देंगे, पूरब का सीना पश्चिम को मिला देंगे. अब देखना है हमें कि कौन लड़ता है हमसे, हम बहते दरिया को जला देंगे. ही ताकद कोणाच्या ठिकाणी असते? तर ही ताकद युवकाच्या ठिकाणी असते. मौन को इतिहास में बदल सकते हो, मौन को इतिहास में बदल सकते हो, पाप को पुण्य में बदल सकते हो. अरे उठो नौजवानों और कर लो अपने भूजा पर भरोसा, ये धरती क्या आसमान बदल सकते हो. ही ताकद ज्याच्या ठिकाणी असते त्याला युवक असं म्हटलं जातं, त्याला युवक म्हटलं जातं. आणि अशा या युवकाच्या बद्दल जर मी व्याख्या सांगायला लागलो, तरुण कुणाला म्हणावं, युवक कुणाला म्हणावं, तर त्याच्यामध्ये बराचसा वेळ जाण्याची शक्यता. रवींद्रनाथ टागोरांना विचारलं होतं तरुण कुणाला म्हणावं, तर रवींद्रनाथ टागोर म्हणाले तारुण्य म्हणजे पुरुषार्थ. काय सांगितली व्याख्या तारुणाची? तारुण्य म्हणजे पुरुषार्थ. आपल्या हिंदू धर्मामध्ये बोबडे सर किती पुरुषार्थ सांगितले? करेक्ट. धर्म, अर्थ, काम, मोक्ष. आणि रवींद्रनाथ टागोरांसारखा तुम्हाला माहिती आहे नोबेल पुरस्कार प्राप्त महाकवी सांगतो, तरुणाची एकाच ओळीमध्ये व्याख्या करतो की तारुण्य म्हणजे पुरुषार्थ. ज्याला धर्म, अर्थ, काम, मोक्ष या सगळ्या गोष्टी ज्याला आपल्या जीवनामध्ये प्राप्त करता येतात त्याला तरुण म्हटलं गेलं पाहिजे, अशी व्याख्या त्याची केलेली आहे. आपणही खाजगीमध्ये म्हणतो तरुण कुणाला म्हणतात? ज्याच्या शरीरामध्ये अशी धग आहे की लात मारीन तिथं. आपण लात मारायच्या भानगडीत पडू नका, आपला गुडगा फिडगा कामातून जाईल. लात मारीन तिथे पाणी काढण्याची धमक कुणाच्या मनात असते? तरुणाच्या मनामध्ये असते. परंतु त्या तरुणाला मात्र योग्य दिशा नाही मिळाली तर मग मात्र बघा, मी तुम्हाला एक साधं उदाहरण देतो. तुम्ही सगळी भक्त मंडळी दिसतायत मला. वार जर सोसाट्याचं सुटलं तर वाऱ्याचं वादळ होतं आणि ते वादळ नुकसानही करतं. पण तेच वार जर आपण कलेनं बासरीमध्ये घेतलं तर त्या वाऱ्यापासून सुरेल सूर निर्माण होतो. अहो मला सांगा की हे शरीर म्हणजेच कुरुक्षेत्र आहे. हे शरीर म्हणजेच कुरुक्षेत्र आहे आणि या कुरुक्षेत्रामध्ये बुद्धी आहे की नाही, विवेक वगैरे गोष्टी. तर या कुरुक्षेत्र रूपी शरीरामध्ये कौरव म्हणजे विकार आहेत आणि पांडव म्हणजे विचार आहेत. विकार आणि विचारावर नियंत्रण ठेवणारा विवेक रूपी श्रीकृष्ण आहे. आपल्याच मनामध्ये
आपण सतत विकार आणि विचारांची घुसळण करायची आणि त्याच्यातनं विवेकाचा जन्म झाला तर विवेकानंद जन्माला येतात. नाव नरेंद्र आहे, पण आपण त्यांना विवेकानंद का म्हटलं? कारण विवेकानंद नरेंद्रानं जीवनभर विवेक साबूत ठेवला, विवेकासाठी जगले म्हणून त्यांचं नाव विवेकानंद आहे. देव दुसरीकडे नाहीये, आपला उद्धार दुसरं कोणी करणार नाहीये. माझं एक भाषण युट्यूबवर आहे, ओळखा स्वतःला गाठा यशाला. फुलवाडकर सर, दक्षिण भारतामध्ये कलावण कोदम नावाचं गाव आहे, कलावण कोदम नावाचं गाव आहे. तर त्या गावातली माणसं पहाटे उठतात, आंघोळ वगैरे करतात आणि सकाळी सकाळी पहाटे योगीराज ते मंदिरामध्ये दर्शनाला जातात. सगळेच बरं. सरांचं नाव काय? त्यांचं नाव घेता आला पाहिजे. बरं, वैजनाथरावजी गायकवाड सर. तर ही माणसं जेव्हा मंदिरामध्ये जातात दर्शनासाठी, अहो त्या मंदिरामध्ये मूर्ती कोणती आहे? तर त्या मंदिरामध्ये 6 फूट उंचीचा आरसा लावलेला आहे. ही माणसं सगळे त्या मंदिरामध्ये जातात आणि मंदिरामध्ये जाऊन स्वतःचा चेहरा कुठं बघतात? त्या आरशामध्ये बघतात आणि स्वतःला प्रश्न विचारतात, मी कोण आहे? मी माणूस आहे. तुम्ही बारकाईने विचार करून बघा, या जगातल्या प्रत्येक माणसाच्या अंगठ्याचे ठसे हे वेगळे आहे. त्या निर्मात्यानं प्रत्येकाला अंगठ्याला वेगळा ठसा देऊन पाठवलंय. कशामुळं? तर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या कार्यकर्तृत्वाचा वेगळा ठसा उमटवावा म्हणून. आणि म्हणून प्रत्येक माणूस त्या मंदिरातला काय करतो? आपल्यालाच प्रश्न विचारतो, मी कोण आहे? मी माणूस आहे. मग माणूस म्हणून मी आज दिवसभरात काय काम केलं? माणसाची काही कामं केली का जनावराची कामं केली? कोणती कामं केली? मी जर माणूस असेल तर मला माणूस म्हणून काही गोष्टी मला केल्या पाहिजेत की नाही, या गोष्टीचा विचार त्या मंदिरामध्ये ते लोक घेतात. मला हे कशासाठी सांगायचं होतं तुम्हाला? मला यासाठी तुम्हाला सांगायचं होतं की आपल्याला देव इतरत्र शोधण्याची खरं तर गरज नाहीये. देव कुठं आहे? आपल्या जवळ आहे. उद्धरावा, भगवद्गीतेमध्ये सांगितलं, उद्धरावा स्वयं आत्मा, तूच आहेस तुझ्या जीवनाचा आम्हास आम्ही पुन्हा पाहावे, काढून चष्मा डोळ्यावरचा. तुम्हाला माहिती आहे सगळ्या ठिकाणी माऊलींचा तर प्रसिद्ध अभंग आहे, ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा आणि अखंडित सेवा. आपल्याच आत्म्याची सेवा करा. आपल्याबद्दलच आपण आपल्याला शोधलं पाहिजे, मी कोण आहे. मला असं वाटतं तरुणामध्ये लात मारीन तिथं पाणी काढण्याची ताकद ज्याच्या ठिकाणी आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, या जगामध्ये ज्या ज्या काही क्रांत्या झाल्या, या जगामध्ये जे जे काही परिवर्तन घडवलंय ते युवा अवस्थेतल्या माणसांनीच केलेलं आहे. आणि म्हणून बघा ज्ञानेश्वर माऊलींसारख्यांनी, संभाजी राजांचं बघा, किती जणांचे तरी चरित्र तुम्ही बघा. खरं तर आपल्याकडे गाणं एक चुकीचं आलं होतं, 16वं वरीस, असं नाहीये ते, 16वं वरीस मोक्याचं म्हटलं पाहिजे. कारण माऊलींना जे काही ज्ञान प्राप्त झालं 16व्या वर्षी झालं. हो, ज्ञानेश्वरी हा ग्रंथ तुम्हाला माहिती आहे की साकार झाला. छत्रपती संभाजी राजेंनी 16व्या वर्षामध्ये केवढा पराक्रम केलेला, आता सगळी यादी सांगत बसलो तर आपल्याकडे वेळ कमी आहे. आणि म्हणून या जगामध्ये जे जे काही चांगुलपण आलं, या जगामध्ये जे जे काही परिवर्तन घडलेली आहे ती तरुणांनी केलेली आहे. आणि म्हणून तरुण आपण कुणाला म्हणायचं याबद्दलचा विचार आपण या ठिकाणी घेतला पाहिजे. तरुणाच्या बऱ्याच व्याख्या आलेल्या आहेत. मला असं वाटतं माझ्या वेळेकडे काही लक्ष नाहीये, पण तरुणाबद्दलच्या आणखीन काही व्याख्या सांगायच्या झाल्या तर मी अशा सांगेन की असं सांगितलं गेलेलं आहे. प्रेमचंद आमच्या हिंदी मधले, फुलवाडकर सरांनी, मी एकच विषय शिकवत होतो. माझ्या पुस्तकाला सरांनी या ठिकाणी पाठराखण केलेली आहे. सरांनी त्या पुस्तकाची बोलू काही थोरांविषयी. सरांचं मनाचं मोठेपण आहे की माझ्यासारख्या एवढ्या छोट्या माणसाचा परिचय एवढ्या मोठ्या माणसानं देणं म्हणजे हे माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा पुरस्कार आहे. परवा मला माझ्या आयुष्यातला 32वा पुरस्कार मिळाला, पण आज सरांचा माझा परिचय करून देणं हा 33वा पुरस्कार नव्हे, त्यापेक्षा मोठा पुरस्कार मी स्वतःला समजतो. कारण सरांनी माझा परिचय या ठिकाणी करून दिला. प्रेमचंदांना विचारलं, प्रेमचंदांनी काय सांगितली तरुणाची व्याख्या बघा. तारुण्य म्हणजे जोम. काय सांगतात तरुणाची व्याख्या ते? तारुण्य म्हणजे जोम, शक्ती, साहस, दया, आत्मविश्वास,
आणि जीवनाचं पावित्र्य, उज्ज्वलता आणि परिपूर्णता इतकी व्याख्या तारुण्याच्या संबंधाने, तरुणाच्या संबंधाने विवेकानंदांनी केलेली आहे. तरुणाच्या आणखीन एक, त्याला तरुण म्हणावं ज्याच्याकडे 4 गोष्टी असतात त्याला तरुण म्हणावं, अशी तरुणाची व्याख्या सांगितली गेलेली आहे. तरुणाकडे काय असलं पाहिजे? तरुणाकडे स्वपराक्रम असला पाहिजे. पहिलं काय असलं पाहिजे तर स्वतःचा पराक्रम त्याला गाजवता आला पाहिजे. आपल्या इंग्रज म्हणजे संस्कृत मध्ये एक श्लोक आहे बघा, तुम्हाला पाठ आहे का नाही मला माहित नाही. आत्मना उत्तमा ख्याता पिता ख्यातच मध्यमा मातुलेन धमा ख्याता ससुरेन धमाधमा. अर्थ सांगू का? आत्मना उत्तमा ख्याता, या जगामध्ये सर्वश्रेष्ठ तरुण कोण आहे? सर्वश्रेष्ठ तरुण कुणाला म्हणावं? ज्यानं स्वतःच्या कर्तृत्वावर स्वतःच नाव मोठं केलंय त्याला सर्वश्रेष्ठ तरुण म्हणावं. सर्वश्रेष्ठ. आत्मना उत्तमा ख्याता पिता ख्यातस्य मध्यमा. बी ग्रेड. जे पोरग बापाच्या नावानं ओळखलं जातं, हे फलाने नारायणराव पाटील त्यांचे हे चिरंजीव आहेत. म्हणजे चिरंजीवाचं महत्व नाहीये, त्याला महत्व कुणामुळे आहे? बापामुळे आहे. बी ग्रेड आहे, थोडा खालचा ग्रेड आहे. आत्मना उत्तमा ख्याता पिता ख्यातच मध्यमा मातुलेन धमा ख्याता. मामाच्या मुळे जर भातचा ओळखला जात असेल तर, आमचे मामा चांगले असल्यामुळे आम्हाला काही वाटत नाही, पण माझी ओळख जर केवळ मामामुळे मला होत असेल तर मी सुद्धा सी ग्रेड मध्ये जातो. कारण मामाला सुद्धा लोकांनी सांगितलं पाहिजे काय भातचा आहे हो. वा, खरोखर डॉक्टर साहेब तुमचा भातचा नंबर 1 आहे आणि तुमचे सगळेच भातचे नंबर 1 आहेत म्हणलं की आम्हाला ग्रेड मिळाला. मामाच्या मुळे भातचा ओळखला जाऊ नये तर तो स्वतःच्या कर्तृत्वानं ओळखला गेला पाहिजे त्याला. आणि मामाच्या नावाने जर ओळखला जात असेल तर तो सी ग्रेड आहे. आत्मना उत्तमा ख्याता पिता ख्यातच मध्यमा मातुलेन धमा ख्याता. आणि ससुरेन, तुम्हाला कळालं आता ससुरेन म्हणजे सासऱ्याच्या नावानं जर जावई ओळखला जात असेल, स्वतःच कर्तृत्व काहीच नाही, ते फलाने नाहीत का, ते कलेक्टर, त्यांचेही जावई आहेत, यांचं काय कर्तृत्व आहे? यांचं काहीच कर्तृत्व नाही. तर काय सांगितलं? स्वपराक्रम ज्याच्या ठिकाणी आहे त्याला तरुण म्हणावं. अहो आता मी आजच, मला यायला वेळ कशामुळे झाला तेही सांगून टाकतो की जिजा मातेची 12 तारखेला जयंती आहे आणि त्यांचं चरित्र अनेकांना भाषणासाठी उपयोगी यावं म्हणून ते व्हिडिओ बनवण्यामध्ये मला नांदेडला वेळ झाला आणि त्यामुळे इथं आज व्हिडिओ टाकलाय मी तो युट्यूबला, त्याच्यामुळे उशीर झाला. आणि त्यावेळेला मी वाचत होतो जिजाऊ चरित्र. छत्रपती शिवबांना जाणते राजे बनवण्याचं काम जरी आईसाहेबांनी केलं असलं तरीही छत्रपती इतके मोठे झाले त्याचं कारण काय? स्वपराक्रम. राजेंनी स्वतः पराक्रम केला म्हणून तर राजेंना विश्वामध्ये सगळीकडे मान्यता मिळालेली आहे. म्हणून युवकाचा पहिला गुणधर्म कोणता आहे तर युवक हा स्वतःकडे, त्याच्याकडे स्वपराक्रम असला पाहिजे. युवकाकडे दुसरा गुण जर असेल तर त्याला युवक म्हणावं, तो म्हणजे स्वधर्म. धर्म म्हणजे काय? स्वधर्म म्हणजे काय? पसायदानामध्ये स्वधर्माची व्याख्या आलेली आहे. जे खळाची व्यंकटी सांडू दुरितांचे तिमिर जाओ विश्व, आला नाही का शब्द? विश्व स्वधर्म. स्वधर्म म्हणजे काय? आता त्याचं चिंतन इथं करण्यात आणखी मला वेळ घ्यायचा नाहीये. ज्याच्याकडे स्वधर्म आहे, ज्याच्याकडे स्वपराक्रम आहे, ज्याच्याकडे स्वदेशाबद्दलची, त्याच्या अंतःकरणामध्ये स्वदेशाबद्दलची तळमळ आहे. आता सुरुवातीला मी सांगितलं प्रभू रामचंद्रांचं उदाहरण. अहो किती स्वदेशाबद्दल, आपल्या अयोध्याबद्दलचं प्रेम आहे प्रभू रामचंद्रांच्या मनामध्ये. रावणाचा निपात केला, बिभीषण, हनुमंतराय सगळे वानर म्हणले आम्हाला जरा रामप्रभू जरा लंका दाखवा ना. लईच लोक सांगतात लंका अशी आहे तशी आहे, आम्हाला बघावं वाटायला. प्रभू रामचंद्रांच्या बरोबर सगळी वानरा घेतली, बिभीषण सगळेच आले आणि सगळ्यांनी ती लंका बघितली. सोन्याचे घर, माणिक मोती, ही लखलखाट असणारी घरं बघितली. आणि परत येताना वानरांनी हात जोडले प्रभू रामचंद्रांना आणि म्हणाले एक आमची विनंती आहे. म्हणजे काय? आम्हाला असं वाटतं की एवढी चांगली लंका सोडून त्या पडक्या अयोध्येमध्ये प्रभू रामचंद्र परत जाऊ नये, आपण सगळ्यांनी इथंच राहावं, परत जाऊ नये. इतक्या चांगला, आता तर काय रावण मेलेलाच आहे म्हटले, इथं तुमचंच राज्य आहे, इथं राहावं असं आम्हाला वाटतं, त्या पडक्यात अयोध्येत जावं वाटत नाही.
त्यावेळेला काढलेले उद्गार प्रभू रामचंद्रांचे आहेत की जननी जन्मभूमीश्य स्वर्गादपी घरी. अरे वानरांनो, अरे विभीषणा, लक्ष्मणा, काय म्हणतायत तुम्ही? मला जर पण विवेकानंदांचं चरित्र बघा ना. विवेकानंद काय म्हणाले? 3.5 वर्ष अमेरिकेमध्ये राहिले. BA झालेला एक युवक, ज्याच्या शरीरावरती आणि त्याच्या चेहऱ्यावरती केवढं मोठं तेज आहे तुम्हाला माहितीये. मी त्या हिंगोलीच्या व्याख्यानमालेमध्ये सांगितलं की एका विचाराची ताकद ही ॲटम बॉम्ब पेक्षाही जास्त असते. महात्मा गांधींनी एकच विचार दिला, चले जाओ. 40 कोटी लोकांची वज्रमूठ तयार झाली आणि इंग्रजांना जावं लागलं. शिकागोच्या धर्म परिषदेमध्ये विवेकानंदांनी एकच विचार दिला, माय ब्रदर्स अँड सिस्टर्स, माझ्या बंधू आणि भगिनींनो. आणि तुम्हाला माहिती की सगळी धर्मसभा त्यांनी जिंकून घेतली. असे हे विवेकानंद 3.5 वर्ष अमेरिकेमध्ये राहिले आणि 3.5 वर्षाच्या नंतर आपल्या मातृभूमीकडे निघाले. त्यावेळेला तिथल्या विद्वानांनी विचारलं कुणाला? विवेकानंदांना, कशाला जात आहेत त्या भारतामध्ये? तुम्हाला माहित आहे भारताची काय अवस्था आहे, किती मागासलेला आहे. त्यावेळेला विवेकानंदांनी दिलेलं उत्तर आहे, आता तर मला माझी मातृभूमी इतकी पवित्र वाटते की कधी एकदा मी त्या मातृभूमीवर पाय ठेवीन आणि कधी एकदा तिथली माती माझ्या कपाळाला लावेन आणि मी धन्य होईल. ही जी आपल्या देशाबद्दलची निष्ठा आहे ना, ज्याच्या ठिकाणी ही निष्ठा असते, मला असं वाटतं ते राष्ट्र खऱ्या अर्थानं विकसित होतं, पुढे जातं. आणि ज्या देशातल्या लोकांच्याकडे ही निष्ठा नसते, ते देश किती जरी म्हटले आम्ही महासत्ता बनणार आहोत, तरी ते देश महासत्ता बनू शकत नाहीयेत. मग स्वपराक्रम असला पाहिजे, स्वधर्माबद्दलची त्याला जाणीव असली पाहिजे, स्वदेशाबद्दलचं प्रेम त्याच्या अंतःकरणामध्ये असले पाहिजे आणि संस्कृतीबद्दल देखील त्याला जाणीव असली पाहिजे. माझ्या बंधू भगिनींनो, यानंतर आता युद्ध ॲटम बॉम्बचे कमी होतील. आता जे युद्ध होत आहे ते कुठले व्हायले? संस्कृतीचे युद्ध आहे. एखाद्या राष्ट्राला संपवायचं असेल तर काहीच करायचं नाही. जसं कोरोनाचा व्हायरस चीन आपल्याकडे पाठवला असं आपण म्हणतो, तसं एखाद्या राष्ट्र, तुम्हाला माहित आहे की आपल्या देशातला नंबर 1 ची गोष्ट या जगामध्ये कोणती आहे माहिती आहे तुम्हाला? या जगामध्ये भारतात सगळ्यात महत्वाची जर गोष्ट भारताकडे असेल, जी जगात कोणाकडेच नाही, ती जर कोणती असेल तर या देशातली कुटुंब व्यवस्था आहे. या देशात इतकी चांगली कुटुंब व्यवस्था जगाच्या पाठीवर कुठंच नाही. आणि म्हणून ही कुटुंब व्यवस्था उद्ध्वस्त करायची असेल तर या देशातल्या संस्कृतीमध्ये ढवळाढवळ केली पाहिजे, असं पाश्चात्य राष्ट्रांनी ठरवून, तुम्हाला माहिती आहे की या देशातली घरं आता मुकी बनवायला लावलेली आहे. मी आई या विषयावर बोलताना सांगतो ना की आपली घरं आता मुकी व्हायला लागलेली आहे. पूर्वीसारख्या घरामध्ये कातकडेसर संवाद आहे तो. एकेकाळी आपण सगळेजण एकत्र जेवण करत होतो, बरोबर आहे की नाही? मामा काय नाव तुमचं? विश्वनाथजी. आपल्या घरी येतात योगीकडे, मी बघितलंय त्यांना. विश्वनाथराव, तुम्हाला माहितीये की आपण खेड्यामध्ये सगळी माणसं एकत्र जेवत होतो. भाकरी आई भाजत होती, भाकरी झाल्याशिवाय सगळ्यांनी वाढल्याशिवाय आपण जेवत होतो का? एक गोष्ट लक्षात घ्या की आता मी एका विषयावर बोलणार आहे की धार्मिक माणूस म्हणजे कोणता माणूस हो? तुम्ही मंदिरात बसलात, ज्याच्या गळ्यामध्ये माळ आहे म्हणजे तो धार्मिक का? ज्याने गंध लावलाय म्हणजे तो धार्मिक का? जो भजन करतो म्हणजे तो धार्मिक का? निश्चितच आहे, मला त्याला कमी लेखायचं नाहीये. पण ज्याच्या ठिकाणी 10 गुण आहेत त्याला धार्मिक माणूस म्हणावा. कोणती 10 गुण आपल्याकडे असली पाहिजे त्याचा आपण वेगळ्या विषयामध्ये मांडणी करू. त्याच्यातला एक पहिला गुण असला पाहिजे कृतज्ञता भाव. ज्याच्या ठिकाणी उपकाराची जाणीव ज्याच्या अंतःकरणामध्ये घेऊन जो माणूस जगतो ना, तो माणूस धार्मिक आहे. उपकाराची भावना ज्याच्या अंतःकरणाच्या ठिकाणी नाहीये त्याला धार्मिक म्हणता येत नाही. असे 10 गुण सांगितलेले आहेत. त्या गुणामध्येही मला या ठिकाणी जायचं नाहीये. मी संस्कृतीच्या बद्दल बोलत होतो. अलीकडं आपल्या देशाच्या संस्कृतीमध्ये वेगळ्या प्रकारचे व्हायरस पाश्चात्य संस्कृतीने आणलेले आहेत. आपल्या देशामध्ये 2 संस्कृती आलेल्या आहेत. एक इंडियन संस्कृती आहे आणि एक भारतीय संस्कृती आहे. 31 डिसेंबरलाही नवं वर्ष साजरं केलं जातं आणि दुसरं पाडव्यालाही वर्ष साजरं केलं जातं. पण आता पाडव्यापेक्षा कोणत्या तारखेला आपण जास्त नवीन वर्ष साजरं करतो? इंडियन संस्कृती
भारतीय संस्कृती, इंडियनांचे प्रॉब्लेम्स वेगळे आहेत, भारतीयांच्या समस्या वेगळ्या आहेत. आमची संस्कृती ही एवढी रुद्राक्ष संस्कृती होती, त्याला त्यागाची संस्कृती म्हणतात. आता द्राक्ष संस्कृती आलेली आहे. त्या वाईन कशापासून बनतात माहिती आहे का? भोग संस्कृती. रुद्राक्ष ही त्याग संस्कृती, द्राक्ष ही भोग संस्कृती आलेली आहे. आमची संस्कृती ही मनावर प्रेम करणारी संस्कृती होती, आता तणावर आणि धनावर प्रेम करणारी संस्कृती आलेली आहे. आमची संस्कृती कृषी संस्कृती होती, आता ती खुर्शी संस्कृती झालेली आहे. सगळा खेळ कशासाठी चाललेला आहे? खुर्शीसाठी चाललेला आहे. संस्कृती कशी विघटित करण्याचं काम इथं झालेलं आहे. ज्या युवकाला आपल्या संस्कृतीबद्दलचं प्रेम असतं, ज्याला या देशाबद्दलचं प्रेम निष्ठा असते, त्याच देशाचा खऱ्या अर्थाने विकास होतो. आणि विवेकानंदांनी आपल्या संस्कृतीबद्दल प्रेम निर्माण त्यांच्या अंतःकरणामध्ये होतं. आपल्या देशाबद्दलचं प्रेम त्यांच्या निष्ठा त्यांच्या अंतःकरणामध्ये होती. पराक्रम तर स्वतः त्यांनी केलेलाच आपण पराक्रम याचा अर्थ हातामध्ये तलवारी घ्यायच्या, बंदुका घ्यायच्या आणि युद्ध करायचं त्याला पराक्रम म्हणत नसतात. पराक्रम वेगवेगळ्या प्रकारचे असतात. विवेकानंदांनी वैचारिक पराक्रम केला, तुम्हाला माहिती आहे. आणि अशा प्रकारचा म्हणून तर त्यांचा जन्मदिवस आपल्याकडं युवक दिन म्हणून साजरा केला जातो. तर त्याला युवक म्हटलं गेलं पाहिजे. युवकाच्या आणखीन 10 व्याख्या सांगता येतात मला, पण आता सांगत नाही, डायरेक्ट निष्ठेकडे येतो. आणि तुम्ही जास्त आता तुमची काही परीक्षा बघत नाहीये. मी निष्ठेच्या बद्दल विचार करायला लागलो. आपल्या कोणत्या कोणत्या निष्ठा येतो? धर्मनिष्ठा आहे, राष्ट्राबद्दलची निष्ठा आहे की नाही, गुरुबद्दलची निष्ठा आहे. आता या सगळ्या निष्ठा म्हणजे काय? निष्ठा म्हणजे विश्वास, निष्ठा म्हणजे वफादारी, आपण हिंदीमध्ये म्हणू वेगवेगळ्या प्रकारे. आणखीन एक युवकाबद्दलची, हिंदीचा प्राध्यापक असल्यामुळे एवढे सांगून थांबतो. युवक हा शब्द आलेला. युवक कसा शब्द बनला? यु म्हणजे युक्ती, व म्हणजे वक्तशीरपणा, क म्हणजे कर्तव्य पार पाडण्याची भावना. हिंदीमध्ये युवकाला बोबडे सर काय म्हणतात? युवा म्हणतात. युवा या शब्दाला उलट करा, काय होतं बघा? वायू. आपल्या आयुष्यामध्ये सगळ्यात महत्व कशाला जास्त आहे? वाऱ्याला महत्व आहे. म्हणून आमच्या बहिणाबाई चौधरी म्हणाल्या, आर जगन मरण एका श्वासाचं अंतर, आर जगन मरण एका श्वासाचं अंतर. माणूस मेला आणि माणूस जिवंत आहे. कशाहून कळतं काय कोर्स? श्वास गेला की माणूस गेला. या जगामध्ये सगळ्यात महत्वाचा वायू आहे. मी मनावर बोललोय, मनावर 2 तास बोलतो मी. मन या शब्दावर, तू मन हे मीची करी, यावरती प्रवचन करताना मी 2 तास बोललोय. मनाबद्दल खूप बोलता येतं आपल्याला. मनाला कशाची उपमा दिली? मन वायू पासून बनलेलं आहे. मन कुणापासून बनलेलं आहे? वायू पासून बनलेलं आहे. आणि म्हणून भगवद्गीतेमध्ये आलेलं आहे, चंचल मन कृष्ण आले ना भगवद्गीतेमध्ये. आता त्याचा अभ्यास आमच्या फुलवाडकर सरांचा जास्त आहे. वायू म्हणजे वारं, आणि वायूचं उलट युवा होतं. म्हणून जीवनामध्ये जेवढं वायूला महत्व आहे ना, तेवढंच महत्व युवक या अर्थाने युवाला. ही गोष्ट पहिल्यांदा लक्षात घ्या. आणि त्यानंतर मी निष्ठेबद्दल बोलेन. आणि राष्ट्रनिष्ठेच्या बद्दल बरेच उदाहरणं देता येण्यासारखे आहेत, पण आता वेळ नसल्यामुळे तिकडे जाता येईल का नाही बघू. निष्ठेच्या बद्दल मी आपल्याशी काही बोलणार आहे. रामायणापासून आपण थोडस बघत आलो तर आपल्या लक्षात येईल की या देशामध्ये निष्ठेला किती महत्व आहे. तुम्हाला माहिती आहे की आपल्याकडे काही निष्ठा सांगितल्या गेलेल्या आहेत. पहिली निष्ठा सांगितली गेली मातृनिष्ठा. प्रभू रामचंद्र जे 14 वर्ष वनवासाला गेले, कुणाची निष्ठा पाळण्यासाठी? मातृनिष्ठा त्यांनी पाळलेली. रामायणामध्ये पितृनिष्ठा येते. दशरथांची शब्द खाली पडू द्यायचे नाहीत म्हणून प्रभू रामचंद्र 14 पितृनिष्ठा आलेली आहे. रामायणामध्ये भातृनिष्ठा आहे. भातृ म्हणजे भावाबद्दलची निष्ठा. फुलवाडकर सर, तर ही भातृनिष्ठा मला सांगा की रामायणामध्ये कुणाच्या बाबतीमध्ये दिसते? भरताच्या बाबतीमध्ये दिसते की भावाची भावावर असलेली निष्ठा. पतिनिष्ठा येते. आपल्याला माहिती आहे सीताई साहेबांनी मंदोदरीच्या संबंधानं ही निष्ठा आपल्याला पाहायला मिळते. आता या निष्ठेच्या पेक्षा रामायणामध्ये निष्ठेचं मला आवडणारं उदाहरण म्हणजे तुम्हाला माहित असेल गंधमादन या वानराचं आहे. तुम्ही सगळे रामायण ऐकणारे आहात. आम्ही तर इतके असल्यापासून रामायणाला आमची आई घेऊन जात होते. गंधमादन या वानराचं नाव माहिती असेल तुम्हाला?
काय निष्ठा असावी, कसे निष्ठा असावी याचं जगातलं एक उत्कृष्ट उदाहरण निष्ठेचं द्यायचंच ठरवलं तर गंधमादनाचं देता येतं. हे गंधमादन नावाचं वानर असं काहीतरी युद्धाच्या निमित्तानं इकडं तिकडं फिरता फिरता एकदम कुणाच्या मुठीमध्ये आलं फुलवाडकर सर? कुंभकर्णाच्या मुठीमध्ये आलं. तुम्हाला माहितीये कुंभकर्ण किती विशाल त्याची काया आहे, शरीर आहे. आणि जसं एखादं चिरट तरी मोठं हो त्याच्यापेक्षाही आता कुंभकर्णाचा हात केवढा असेल. आणि तुम्हाला माहितीये गंधमादन इतकं वानर, आणि ते वानर असं कुंभकर्णाच्या हातात आलं. हातात आल्याबरोबर कुंभकर्णानं त्या गंधमादन वानराकडे बघितलं आणि त्या गंधमादनाला त्याने प्रश्न विचारला, सांग तो कुणाचा आहेस, कुणाचा आहेस? ते वानर म्हणाला, हा देह मी रामाचा आहे. काय म्हणाला ते वानर? मी रामाचा आहे. कुंभकर्ण म्हणाला, विचार करून सांग, पुन्हा जर रामाचा म्हटलास तर मूठ आवळेन आणि मुठीमध्ये चिरडून मारून टाकेन. एकदा रावणाचा मन. काय म्हण? फक्त एकदा रावणाचा मन. तुला जिवंत सोडतो नव्हे, वाटलं तर तुला जे बक्षीस पाहिजे ते देतो. सांग कुणाचा आहेस? एकदा म्हण रावणाचा. काय म्हणते वानर ते? नाही नाही, मी रामाचा आहे, मी रामाचा आहे, मी रामाचा आहे. आता मात्र कुंभकर्णाची तळपायाची आग मस्तकाला गेली माझ्या बंधू भगिनींनो. आणि कुंभकर्णानं अशी मूठ आवळायला सुरुवात केली आणि एकदम मूठ आवळल्याबरोबर या वानराच्या सगळ्या शरीरातनं रक्ताच्या चिळकांड्या बाहेर पडायला लागल्या. त्यावेळेला कुंभकर्ण म्हणाला, अरे वानरा, आता तरी रावणाचा मन. बघ आता मरतोस तो. गंधमादन म्हणाला, शेवटचा श्वास या शरीरात आहे तोपर्यंत मी सांगतो तुम्हाला, मी रामाचा आहे, मी रामाचा आहे, मी रामाचा आहे. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, शेवटचा श्वास घेईपर्यंत हे वानर काय म्हणत राहिलो? मी रामाचाच आहे. किती हजार वर्षापूर्वी निष्ठा कशाला म्हणतात ते आपल्या समोर हे उदाहरण आहे. महाभारताकडे या. महाभारतामध्ये कर्ण हे पात्र आलेलं आहे, तुम्हाला माहिती आहे. कर्ण कुणाचा भाऊ आहे? पांडवांचा भाऊ आहे. परंतु तुम्हाला माहिती आहे की त्या शस्त्र परीक्षेच्या वेळेला दुर्योधनानं मित्रत्व जोडलं कुणाशी? कर्णाशी. आणि कर्ण एकनिष्ठ झाला कुणाशी? दुर्योधनाशी. कर्णाची ताकद मोठी आहे म्हणून चिंता वाटली कुणाला? भगवान श्रीकृष्णाला. भगवान श्रीकृष्ण कर्णाकडे आले आणि म्हणाले, कर्ण अरे वेड्या, उद्या युद्ध करणार आहेस त्या पांडवांच्या बरोबर. ते पांडव कोण आहेत माहित आहे का तुला? म्हणाला, कोण आहेत? अरे तुझे सख्खे भाऊ आहेत ते. त्या दुर्योधनाच्या काय बाजूला राहिलास तू? चल तुझ्या भावाकडं. काय म्हणावं त्या कर्णानं? नाही. या शरीरामध्ये जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत हा कर्ण केवळ दुर्योधनाशीच एकनिष्ठ राहील, त्याशिवाय मी दुसरीकडे जाऊ शकतो. शेवटी उद्या युद्ध होणार होतं. कुंतीला कळालं की माझ्याच लेकरांच्या मध्ये युद्ध होईल, कर्ण आणि पांडवांच्या मध्ये. तुम्हाला माहिती आहे की सकाळी सकाळी आंघोळीला गेलेला आहे कर्ण. पहाटे उठून ही कुंती कुणाच्या जवळ जाते? कर्णाच्या जवळ जाते. आमच्या हिंदीमध्ये आलेलं आहे, फुलवाडकर सरांना माहिती आहे, याचं फार चांगलं वर्णन आलेलं आहे. गेली आणि कुंतीने जाऊन कर्णाला विनंती केली, कर्णा तू कोण आहेस माहिती आहे का? तू माझा पुत्र आहेस रे लेकरा. उद्या ज्यांच्या बरोबर तू युद्ध करणार आहेस ते तुझे भाऊ आहेत. तू माझा मुलगा आहेस. एकदा मला आई म्हण, एकदा मला आई म्हण, हाक मार, एकदा मला आई म्हण. पण तो आईला आई म्हणत नाही. बोला महाराणी, बोला राणी साहेब असं म्हणतो. त्यावेळी आमच्या हिंदीतल्या कवीनं लिहिलं, माँ को मान कहे पुत्र तो वह गाली है. आई कोणती म्हणाली की अरे मला आई म्हण, आई म्हण. मला आता हा सगळा विस्तार सांगायचा नाहीये, तुम्हाला एवढंच सांगायचंय की शेवटी कर्णानं आईचं सुद्धा ऐकलं नाही. आईला एवढाच शब्द दिला, आई तुला एकूण मुलं किती आहेत? ती म्हणाली 5, माझ्यासह 6. एवढा शब्द देतो की तुझे 5ला 5 जिवंत राहतील. आई या शब्दावर आपल्या संस्कृतीनं प्रेम केलंय म्हणून एवढा शब्द देतो
की 5ला 5 जिवंत राहतील, फक्त कर्ण मरेल तर तुझे पहिले 5 पांडव जिवंत राहतील, आणि तिकडे अर्जुन मरेल माझ्यासह 5ला 5 जिवंत राहतील, एवढी मात्र मी प्रतिज्ञा बदलतो. पण मी दुर्योधनाची निष्ठा कधीही ढळू देणार नाही. आणि म्हणून कर्ण हे पात्र आपल्याला पाहायला मिळतं की जी आपली निष्ठा त्यानं आपल्या आयुष्यामध्ये सोडलेली आहे असं आपल्याला दिसत नाही. पुढे तुम्ही आलात तर संत काळामध्ये ज्ञानेश्वर माऊलींनी आपल्या गुरुबद्दल सांगितलेली निष्ठा बघा. त्यानंतर पुढच्या काळामध्ये आलात तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात मावळ्यांची आपल्या स्वराज्यावर असलेली निष्ठा बघा. असं बघत 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 जर आपण पुढे येत गेलो, हा सगळा इतिहास सांगायलाच आपल्याला 1 तास लागतो. निष्ठा कशा होत्या, पण तो वेळ आपल्याकडे नसल्यामुळं मी काय आता ते सगळं सांगत नाही. पण एक काळ या देशामध्ये इतकी निष्ठा होती, खादी या कपड्यावर सुद्धा किती निष्ठा होती फुलवारकर सर. नाये डोळे सरांचं एक पुस्तक होतं आपल्याला 3rd इयरला, आणि त्या पुस्तकामध्ये त्यांनी एक उदाहरण दिलं होतं की किती निष्ठा होती. एका बाईच्या पाठीमाग चोर लागले आणि त्या बाईच्या अंगावरची दागिने ते चोर घेणार होते, म्हणून त्या बाईने काय केलं, हळूच कुठतरी लपली, सगळे दागिने काढले, एका गाठोड्यात बांधले, गाठोडं डोक्यावर घेतलं आणि पळायला लागले. पण चोर मात्र तिचा पाठलाग सोडत नव्हता. त्या माईनं विचार केला की आता हे गाठोडं ठेवायचं कुठं. ह्या घरामध्ये वाकून बघते, तिला विश्वास येत नाही, त्या माणसाकडे बघते, विश्वास येत नाही, आता गाठोडं द्यायचं कुठं, काही तिला विश्वासच बसत नाही. तेवढ्यामध्ये एक माणूस तिला दिसतो आणि एकदम त्या माणसाकडे ती सोन्याच्या दागिन्याचं गाठोडं देते आणि म्हणते, मामा राहू द्या हे गाठोडं, आणि निघून जाते. त्या माणसाच्या मनामध्ये हा प्रश्न उपस्थित होतो की ही न तर माझ्या जातीची, न गोताची, न गावाची, न परिचयाची, आणि इतके भारी दागिन्याचं गाठोडं ही माझ्याकडे अचानकपणे देऊन कशी निघून गेली. वर्षभर तो विचार करतोय, कारण ती बाई वर्षभर परत आलीच नाही. वर्षभर हा विचार करतोय की परत आली नाही, काय कशामुळं माझ्याकडे दिलं असावं. आणि वर्षाच्या नंतर ती बाई परत आली. ती बाई आल्याबरोबर त्या बाईच्या पाये धरले, म्हणाले बरं झालं, मी वर्षभर बेचैन होतो की तुम्ही हे सोन्याचे गाठोडे माझ्याकडे कसं काय देऊन गेला. माझ्या बंधू भगिनींनो, ऐकण्यासारखं उदाहरण आहे, ऐकण्यासारखं उदाहरण आहे, काळजात कोरून ठेवण्यासारखं निष्ठेचं उदाहरण आहे. बघा, ती बाई म्हणाली, जेव्हा चोर माझ्या मागे लागला होता तेव्हा मी विचार करत होते हे गाठोडं कुठं द्यावं म्हणून. माझा कुणावरच विश्वास बसत नव्हता, फक्त तुमच्यावर विश्वास बसला, आणि म्हणून मी हे गाठोडं तुमच्याजवळ दिलेलं आहे. ते म्हणाले, असा विश्वास बसण्यासारखं माझ्याजवळ काय बघितलीस. तर त्यावेळेला ती बाई म्हणाली की तुमच्या अंगावर खादी कपडे दिसले, आणि मला असं वाटलं खादीवाला माणूस हा बेईमान असू शकत नाही, खादीवाला माणूस हा लबाड असू शकत नाही, कारण खादीवर आमची एवढी निष्ठा होती. आज खादीदारांची काय अवस्था आहे. तुम तो ठहरे नेताजी, मला 100 कविता येतात नेत्यावरच्या, आणि टाकलेले मी युट्यूबवर आहेत. तुम तो ठहरे नेताजी, देश क्या बचाओगे, तुम तो ठहरे नेताजी, देश क्या बचाओगे, तुम तो ठहरे नेताजी, देश क्या बचाओगे, तुम तो ठहरे नेताजी, देश क्या बचाओगे. रात वाली फ्लाइट से दिल्ली भाग जाओगे, तुम तो ठहरे नेताजी, देश क्या बचाओगे. अब तो सीबीआई के हाथ बड़े लंबे है. सीबीआईच्या ऐवजी आता काय आलंय, ईडी. अब तो सीबीआई के हाथ बड़े लंबे है. जेल चले जाओगे तो बहुत याद आओगे, तुम तो ठहरे नेताजी, देश क्या बचाओगे. मला असं वाटतं लाईटीच्या मनात नाही आता मी जास्त बोलावं असं, आणि तुमचीही ऐकण्याची क्षमता संपत आलेली आहे. मला निष्ठेबद्दल सविस्तरपणे आपल्या समोर मांडायचं होतं की एकेकाळी खादी घालणाऱ्या माणसाबद्दलची किती निष्ठा आहे बघा. आणि आज आपण बघतोय की नोट, घोट, ओठ, काय संस्कृती आलेली आहे. आणि आजचे युवक, मला असं वाटतं तरुण, कुठंतरी नेते मंडळींच्या ह्या बहकाव्यामध्ये यायला लागलेली आहेत.
राष्ट्रनिष्ठा ऐवजी धननिष्ठा आपल्याकडं महत्वाची मानली जाते आहे. माणसाला किंमत नाहीये. आता एखाद्या लग्न समारंभामध्ये बदनेसर गेले, ज्यांनी त्या विद्यार्थ्याला घडवलं, त्या तरुणाला घडवलंय, तो नवरदेव म्हणून तिथं उभा असेल किंवा नवरदेवाचा भाऊ म्हणून तिथं उभा असेल, तर बदनेसर आल्याबरोबर त्यांचं दर्शन घ्यावं, त्यांना चांगल्या खुर्चीवर नेऊन बसवावं, हा विचार कुणाच्या मनात येतो का? माझी जिल्हा परिषद असेल, माझी सभापती कोणी असू द्या, त्याची मात्र किती सरभरास आपण करतो. म्हणजे इथं माणूस कोण्या गाडीतून उतरतो, म्हणजे भौतिक साधनावरून माणसाची किंमत इथं केली जाते आहे. पूर्वी माणसाच्या चारित्र्यावरून माणसाला महत्व होतं, आता माणसाच्या पैशावरून माणसाला महत्व यायला लागलेलं आहे. आणि त्याच्या पाठीमाग आजची तरुण पिढी जाती आहे. आणि म्हणून माझ्या बंधू भगिनींनो, अशा मंचावरून त्याबद्दलची चिंता आणि चिंतन होणं अत्यंत महत्वाचं आहे. आजच्या युवा पिढीची मागणी काय आहे माहिती आहे तुम्हाला? त्या अमेरिकेसारखं भौतिक राष्ट्र, मी काल हिंगोलीला बोलताना सांगितलं, त्या अमेरिकेमध्ये सिनेट नावाचं सभागृह आहे गायकवाड सर. तर त्या सिनेटमध्ये विशेष अधिवेशन बोलवावं लागलं. सगळी अमेरिका परेशान झाली आणि त्या सिनेटच्या अधिवेशनामध्ये चिंता व्यक्त केली तिथल्या सगळ्या राजकर्त्यांनी आणि पालकांनी. कोणती चिंता व्यक्त केली? की आता या अमेरिकेचा भौतिक विकास खूप झाला, पण नैतिक विकास झालेला नाही आपल्या तरुणांचा. त्यामुळं आता आपल्या या तरुणांना 2 आर पासून अमेरिकेतल्या माणसांनी वाचवलं पाहिजे. कोणते 2 आर? एक आर आहे रिमोट कंट्रोल मधला आर. आपल्या घरामध्ये आता ते घेऊन बसले ना रिमोट कंट्रोल टीव्ही, कोणीच कोणाला बोलायला तयार नाहीये. 4 माणसं जवळ जर बसले तर 4घांच्या हातामध्ये मोबाईल असतो. कोणीच कोणाला विचारत नाही काय चाललंय काय नाही. 21व्या शतकातली पिढी भलतीच क्यूट, 21व्या शतकातली पिढी भलतीच क्यूट. कॉन्टॅक्ट लिस्ट वाढत चालली, संवाद झालेत म्यूट, असं एका ठिकाणी सांगितलं गेलेलं. अहो मला सांगा की आता रक्तांच्याही नात्याला आता लागते फेसबुक. विज्ञानाच्या युगात केवढी मोठी चूक, आता माझ्याकडे शेरोशेऱ्या भरपूर आहे. विज्ञानाच्या युगात केवढी मोठी चूक, आता रक्तांच्याही नात्याला लागतं फेसबुक. माणूस माणसाला बोलायला तयार नाहीये. परवा घडलेली घटना आहे, तुम्हाला माहित असेल, कुर्डुवाडीला एक माणूस कारची ड्रायव्हिंग करतोय, चलता चलता झाडावर त्याची गाडी आदळते, स्टेअरिंग पोटामध्ये घुसतं गायकवाड सर. तर तिथली मुलं तरुण काय करतात माहितीये तुम्हाला? एखादी अँब्युलन्स बोलवावी, त्याला कुठेतरी दवाखान्यामध्ये नेऊन वाचवा हा विचार करत नाहीत, तर हे सगळे व्हिडिओ काढण्यामध्ये दंग आहे. घटना घडल्याच्या नंतर कुणाची दाढी जळाली तर बिडी पिटवून घेण्याची एक नवीन संस्कृती आपल्याकडे यायला लागलेली आहे. आणि तुम्हाला माहित असेल की काही युवक त्याच्या गळ्यातली चैन ओढतात, काही जण त्याच्या हातातल्या अंगठ्या काढून घ्यायला लागलेली आहेत. आणि म्हणून मी हिंगोलीला बोलताना म्हणालो, देख तेरे संसार की हालत क्या हो गई भगवान, कितना बदल गया इंसान, कितना बदल गया इंसान. आता हेही गीत खूप मोठं आहे. मला सांगायचं काय होतं की शेवटी तरुणांना दिशा देण्याचं काम कोण करणार आहे? अशा व्याख्यानमालेच्या मधनं दिशा दर्शन होत असतं. आणि म्हणून ते दिशा दर्शन घडावं म्हणून मला वाटतं की इथं आलेले सगळे वक्ते, आमचे बोबडे सर सुद्धा अशाच विषयाच्या अनुषंगानं या ठिकाणी बोलणार आहेत. 2-3 जण युवकाच्या संबंधानच बोलणार आहेत. आणि खरं तर या देशाला तारायचं की महाराज विवेकानंदांचं म्हणणं तेच होतं, सुभाषचंद्र बोसांचं तेच म्हणणं होतं, सगळ्या महापुरुषांचं म्हणणं तेच होतं की या देशातल्या युवकांच्या ओठावरचे गीत कोणते आहेत ते मला सांगा, म्हणजे या देशाचा विकास कसा घडणार आहे हे मी तुम्हाला सांगतो. म्हणजे युवक कशा पद्धतीचा विचार करतात, युवक कुठल्या गोष्टीला. आता मला सांगा की या युवा अवस्थेमध्ये पोरांचे पोट सुटलेले आहेत. या युवा अवस्थेमध्ये मुलांना व्यायाम नको आहे, मुलांना अभ्यास नको आहे, मुलांना ध्यान धारणा नको आहे, मुलांना चांगुल पण नको आहे. आता या कालावधीमध्ये मागणी सुद्धा आपली काय आहे? आपल्याकडे काय मागितलं जात होतं? असतो मा सतगमये तमसो मा अमृतम मृतम अमृतम गमाय म्हणत होतो की नाही आपण? सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे संगती
देह माझा पडावा वगैरे, तुझे कारणी देह माझा पडावा, किंवा पापाची वासना नको दाऊ डोळा त्याहून आंधळा करून ठेवी, निंदेचे श्रवण नको देऊ कानी बधीर करून ठेवी देवा, अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा माझी या सकाळ हरीचे दासा, अहंकाराचा वारा न लागो राजसा माझ्या विष्णुदासा, भाविकाशी कल्पनेची बाधा न हो कोणे काळी, ही संत मंडळी सुखी असो नामा म्हणे तया असावे कल्याण ज्या मुखे निदान, पांडुरंग मागणे ते एकत्व प्रती आहे, देशील तरी पाहे पांडुरंग आता या संताचे निर्वी ह्याची मज दे. सांगू का आता? पण आता काय मागितलं जातंय? आताच्या पोरांचं गाणं ऐका ना, थोडीशी जरा लिफ्ट करा दे, थोडीशी जरा लिफ्ट करा दे, बंगला गाडी कार दिला दे. मला काय पाहिजे? मला फक्त साडी गाडी महाडी नोकरी छोकरी टपरी. माझं विश्व इतकं संकुचित झालेलं आहे. हम दो हमारे दो माँ बाप फेक दो. वेगळी संस्कृती यायला लागलेली आहे. आणि ह्या संस्कृतीपासनं जर वाचवायचं तर राष्ट्र म्हणजे काय? सरांना माहिती आहे आम्हाला एक राष्ट्र का स्वरूप नावाचं एक सेकंड इयरला SL ला एक धडा होता गायकवाड सर, त्यावरूनच मला हा विषय सुचला. आणि राष्ट्र ही संकल्पनेमध्ये 3 तत्व त्यांनी घेतलेले आहेत. राष्ट्र कोणताही देश राष्ट्र या संकल्पनेला कशामुळे येतो? एखाद्या भूखंडाला आपण राष्ट्र म्हणतो. राष्ट्र बनायचं असेल तर त्याच्या ठिकाणी 3 गोष्टी एकत्रित आल्याशिवाय राष्ट्र निर्माण होत नाहीये. त्यातली पहिली गोष्ट, राष्ट्र बनायचे असेल तर त्या ठिकाणी असावे लागतात जन, लोक. नुसतीच जमीन आहे, राष्ट्र निर्माण होईल का? राष्ट्र ही संकल्पना निर्माण करायची असेल तर तिथं असलं पाहिजे जन, जन म्हणजे लोक. राष्ट्र ही संकल्पना पूर्ण करायची असेल तर दुसरं तिथं तत्व असलं पाहिजे, ते म्हणजे जमीन. नुसतेच माणसं आहेत आणि जमीनच नाही, राष्ट्र ही संकल्पना होऊ शकत नाही. आणि तिसरी गोष्ट असली पाहिजे ती म्हणजे संस्कृती. प्रत्येक राष्ट्राची एक वेगळी संस्कृती असते. पाकिस्तानची संस्कृती वेगळी आहे, अमेरिकेची संस्कृती वेगळी आहे, भारतीयांची संस्कृती वेगळी आहे. मग राष्ट्राच्या प्रति निष्ठा ठेवायची तरुणांनी म्हणजे नेमकी कशाच्या बद्दलची निष्ठा ठेवायची? तर या देशातल्या जनतेबद्दल, या देशातल्या लोकांच्या बद्दलची निष्ठा बाळगली पाहिजे. या देशातल्या भूमीबद्दलची निष्ठा असली पाहिजे आणि या देशाच्या संस्कृतीबद्दलची निष्ठा असली पाहिजे. मग आता जनतेबद्दलची कशी निष्ठा असावी, भूमीबद्दलची कशी निष्ठा असावी, संस्कृतीबद्दलची कशी निष्ठा असावी, याचे आपल्याला 10 उदाहरणं बघता येतात. आता मग आपल्याला भाषण सुरू होतं, पण आता आपल्याला संपवायचं. त्याच्यातला एक जरी मुद्दा मी तुम्हाला सांगितला, जनतेबद्दलची निष्ठा तरुणांच्या मनात असली पाहिजे, म्हणजे राष्ट्रनिष्ठा असली पाहिजे. तुम्हाला माहिती, या देशामध्ये राम मनोहर लोहिया नावाचा एक नेता होऊन गेला. राम मनोहर लोहिया स्वातंत्र्याच्या कालावधीमध्ये राम मनोहर लोहिया यांनी या स्वातंत्र्यासाठी खूप मोठी कुर्बानी दिली. लग्नच केलं नाही हो या युवकानं. त्यांना विचारलं राम मनोहर लोहिया यांना की लग्न करा, लग्न करा, तर ते म्हणाले माझं लग्न या स्वातंत्र्याशी झालेलं आहे. आधीच या देशातले 40 कोटी लोक इंग्रजांच्या गुलामीमध्ये आहेत. पुन्हा लग्न करून एका गुलामाला 2 गुलामाला जन्म देण्यापेक्षा या देशाला स्वातंत्र्य मिळवणं हेच माझं सगळ्यात मोठं ध्येय आहे. केवढी जननिष्ठा आहे. तुम्हाला माहित असेल की या देशामध्ये लोकमान्य टिळकांसारखं नेतृत्व केसरीचा अग्रलेख लिहित होता. जननिष्ठा कशाला म्हणतात बघा, मी सांगतोय तुम्हाला 2-4 उदाहरण थांबतोय. लोकमान्य टिळक केसरीचा अग्रलेख लिहित होते. अग्रलेख अर्ध्यात आलेला होता फुलवारकर सर. तेवढ्यामध्ये घरी येऊन निरोप आला की तुमचा मुलगा तापीनं फणफणतोय आणि काही क्षणाचाच सोबती आहे. मुलाची इच्छा आहे की तुमच्या मांडीवरती शेवटचा श्वास घ्यावा. मुलाची इच्छा आहे की शेवटचा श्वास तुमच्या मांडीवरती घ्यावा. आमची विनंती आहे की तुम्ही घरी चलावं. काय करावं? लोकमान्य टिळकांनी सांगितलं की केसरीतला हा अग्रलेख मी भारतीय स्वातंत्र्याबद्दल लिहितोय, अर्धा लिहून झालाय, मी हा पूर्ण झाल्याच्या नंतर येतो, पूर्ण झाल्याशिवाय मी येऊ शकत नाही. आणि तुम्हाला माहिती आहे की नाही मला माहित नाही, त्यांनी तो अग्रलेख पूर्ण केला आणि अग्रलेख पूर्ण करून घरी गेले. तोपर्यंत आपला आवडता मुलगा हे जग सोडून गेलेला होता. या देशाच्या जनतेला स्वातंत्र्य मिळावं, 40 कोटी जनतेवर निष्ठा दाखवण्यासाठी स्वतःच्या मुलाकडे दुर्लक्ष करणारे नेते या देशामध्ये झाले. ही निष्ठावान माणसांच्या बद्दल बोलतोय मी तुम्हाला. तुम्हाला माहिती आहे लाल बहादूर शास्त्री या देशाचे पंतप्रधान होते. त्यांच्या पत्नीला सिनेमा बघण्याची इच्छा झाली.
आपल्या लेकराकडे तिने इच्छा व्यक्त केली, म्हणाली तुझ्या वडिलांना तर मी बोलू शकत नाही, त्यांना म्हणावं की मला तुमच्या बरोबर सिनेमा बघायचा. मुलगा जवळ आला आणि वडिलांना म्हणाला की आईची इच्छा आहे तुमच्या बरोबर सिनेमा बघण्याची. पंतप्रधान लाल बहादूर शास्त्रींनी काय सांगावं? लाल बहादूर शास्त्री म्हणाले मी येतो तुझ्या आई बरोबर सिनेमा बघायला, पण माझी एक अट आहे. म्हणजे कोणती अट आहे? तिला बाल्कनीत बसून सिनेमा बघता येणार नाही, तर पुढच्या रांगेत बसून सिनेमा बघावा लागेल. कारण या देशातले 80% लोक हे सामान्य जीवन जगतात आणि त्या सामान्याचा मी पंतप्रधान आहे. मला असामान्य म्हणून बाल्कनीमध्ये बसता येत नाही आणि ते तिथं बसून ते सिनेमा बघतात. केवढं जनतेबद्दलची निष्ठा या लोकांच्या अंतःकरणामध्ये होती. पक्षनिष्ठा तरी आता राहिलेली आहे का? आता हा सगळा विस्तार आहे, तो विस्तार न करता आपण मला या कार्यक्रमाच्या निमित्तानं निमंत्रित केलं आणि संस्कृती निष्ठेबद्दल त्याचबरोबर भूमीच्या निष्ठेबद्दल मला बरंचसं काही बोलायचं होतं, पण अपूर्ण पद्धतीनं का असेना, परंतु तुमच्या लक्षात आलं की मला हा विषय कशा पद्धतीनं मांडायचा होता. माझ्या मतांच्या बद्दलही सरांनी सांगितलं की खरं तर आता ही चिंता करण्यासारखी परिस्थिती या देशात निर्माण झालेली आहे. अतिरेकी धर्मनिष्ठा वाढायला लागलेली आहे. ही देखील आपल्यासारख्या विविधतेने नटलेल्या राष्ट्रामध्ये एकाच कुठल्या तरी धर्माचा अतिरेक असणं देखील माझ्या बंधू भगिनींनो लोकशाहीसाठी चांगलं नाहीये. किस रावण की काटू भाए, किस लंका को आग लगाओ, घर घर रावण पग पग लंका, इतने राम कहां से लगा. नफरतों का आसर देखो, जानवरों का बंटवारा हो गया, गाय हिंदू और बकरा मुसलमान हो गया. मंदिरों में हिंदू देखे मस्जिदों में मुसलमान, शाम को जब मैखाने गया, मैखाने म्हणजे शराब खाना, शाम को जब मैखाने गया तब जाकर दिखे इंसान. ये पेड़, ये पौधे, ये शाखे भी परेशान हो जाए अगर परिंदे भी हिंदू और मुसलमान हो जाए. सूखे मेवे भी देखकर हैरान हो गए, न जाने कब नारियल हिंदू और खजूर मुसलमान हो गए. नायडोळे सरांनी चिंता व्यक्त केली होती. माझ्या महाविद्यालयात बोलवलं होतं. उदगीरला मुस्लिम आणि हिंदूंची दंगल झाली. दुसऱ्या दिवशी सर पायी जात होते महाविद्यालयामध्ये आणि रस्त्यानं जात असताना 2 छोटी छोटी मुलं शीला बसलेली होती. तुम्हाला कळतंय शी? ज्याला शू बी कळत नाही शी बी कळत नाही त्याला तर शिशू म्हणतात ना. ते बसलेले होते. डोळे सरांच्या मनात विचार आला की हे लेकरं नेमकं बसतात, बसल्या ठिकाणी गप बसत नाही माणूस, काही ना काही बोलतो, हे काय बोलत असावेत. आणि मग डोळे सर त्या 2 मुलांच्या जावं उभे टाकले तर एक मुलगा दुसऱ्या मुलाला म्हणत होता शत्रू म्हणजे कोण रे. एक मुलगा दुसऱ्या मुलाला प्रश्न करत होता शत्रू म्हणजे कोण रे. तेव्हा दुसरा मुलगा म्हणाला तुला माहित नाही का, शत्रू म्हणजे मुसलमान. डोळे सर म्हणाले मी अवाक झालो. इतक्या लहान मुलाच्या, इतक्या कमी वयाच्या मुलाच्या मनात जर हे विष पेरलं जात असेल तर मला असं वाटतं या देशाचं भवितव्य, भौतिक विकास आपण कितीही करू परंतु चिंता करण्यासारखी गोष्ट निश्चित अतिरेकी निष्ठा कुठल्याही धर्माबद्दलची चांगली नाही आहे. याचा अर्थ आपल्या ज्या संविधानाने जी मूल्य दिलेली आहे, आपल्याला निश्चित धार्मिक स्वातंत्र्य आहे, परंतु याचा अर्थ असा नाही की दुसऱ्याच्या स्वातंत्र्यापेक्षा मी कसा मोठा आहे म्हणून त्याचे पाय तुडून जर आपण मोठं होण्याचा प्रयत्न करत असू तर ही अतिरेकी जी चाललेली. आणि दुसरी गोष्ट एक चिंता वाटते लोकशाहीच्या बाबतीमध्ये, महाराष्ट्रासारख्या या पुरोगामी राज्यामध्ये जे राजकारण चाललंय, एकमेकांच्या बद्दल जे नेते बोलतायत, मलाच असं वाटतं की या नेत्यांनी कुठल्याच प्रकारची पातळी ठेवलेली नाही. पशु प्राण्यांचे सुद्धा अवयव सोडले नाहीत, माणसाचे तर सोडलेच नाही. इतक्या खालचं राजकारण, तत्वशून्य राजकारण, निष्ठा नसलेलं राजकारण. ज्या गोपीनाथरावांच्या बद्दल मी बोललो, गोपीनाथरावांना किती त्रास झाला आयुष्यभर, पण साहेबांनी पक्षनिष्ठा कधीच सोडली नाही. ज्या नांदेडमध्ये मी काम करतो, शंकररावांच्या बद्दल अनेक भाषणं मी दिली, गोपीनाथराव समोर अनेक भाषणं मी दिली, त्या शंकररावांनी देखील आयुष्यामध्ये पक्षनिष्ठा सोडली नाही. परंतु आता सकाळी एका बरोबर असणारे सायंकाळी दुसऱ्या बरोबर असतात, सकाळी एका बरोबर असणारे सायंकाळी दुसऱ्या बरोबर असतात. कारण विचारता हळूच म्हणतात हेच कमवायचे दिवस असतात. मला असं वाटतं की या प्रकारचा विचार जर इथं यायला लागला तर निश्चितपणे लोकशाहीच्या दृष्टीने आज आपण दर्पण दिन काल साजरा केला. पत्रकारांच्या संबंधानं देखील तुम्ही बघतो आहोत
की लोकशाहीचा चौथा खांब म्हणून आपण पत्रकारितेचा जनसंचार माध्यमांचा उल्लेख करतो, परंतु ही पत्रकारिता देखील कुठल्या तरी पक्षाच्या दावणीला बांधली गेलेली आहे. आणि नको ते कसं माहितीये का, 100 वेळेस एकच खोटं जर आपल्या मनावर बिंबवलं तर ते खरं वाटायला लागतं. अशी एक चित्र, आभासी चित्र आज तरुणांच्या समोर उभं केलं जात आहे. नको ते आश्वासनं दिली जात आहेत. त्याच्या हाताला काम देण्यापेक्षा त्याच्या डोक्यामध्ये धर्माचा उच्चार माजवण्याचा प्रयत्न केला जातोय. आणि आपण देखील माणसं घोट नोट आणि वोटच्या पाठीमागे लागून आपली लोकशाही विकायला लागलो आहोत. जे सुज्ञ मतदार आहेत ते मतदानालाच जात नाहीत. आणि अशा पद्धतीचं जर होत गेलं, खरं तर ह्या तरुणांना दिशा देण्याचं काम कोण करणार आहे? कुठल्याही समाज घडवण्यासाठीची 4 व्यासपीठ असतात. त्यामध्ये पहिलं असतं आपलं घर, दुसरं असतं आपली शाळा, तिसरं असतं कुठलेही प्रार्थना स्थळ, मग मंदिर असेल, मस्जिद असेल, आणि चौथी असतात ती अशी व्यासपीठ. या चौघांनी देखील आपली जबाबदारी लक्षात घेऊन जर प्रामाणिक कार्य करायला प्रारंभ केला तर निश्चितपणे भारत आज महासत्तेकडे जातोय. पण हे जात असलेला भारत सर्वांना, जी प्रार्थनेमध्ये म्हटलेलं आहे की सारे भारतीय माझे बांधव आहेत, नाहीतर एकीकडं अंबानीच्या बायकोला न्हाण्यासाठी एवढा मोठा टँक आणि दुसरीकडे मात्र माझ्या माईला खेड्यामध्ये प्यायला पाणी मिळू नये. हिंदीमध्ये सांगितलं की जमाने की बेइंसाफी किससे कहूं दोस्तों, चाहने वालों को दीदार चमन नहीं मिलता, किसी के पैरों के नीचे बिछते हैं गालीचे और किसी को मरने के बाद कफन तक नहीं मिलता. ही जर अर्थ वैषम्यता, मला असं म्हणायचंय की संविधानाची मूल्य मंदिरामध्ये उभा टाकून सांगतोय, या देशाला खऱ्या अर्थानं जर समत्व निर्माण करायचं असेल, या देशामधला तरुण जर राष्ट्रनिष्ठ बनवायचा असेल, तर त्या युवकाच्या मनामध्ये संविधानिक मूल्य आपल्याला या 4 ठिकाणावरून निर्माण करावे लागणार आहेत. तरच विवेकानंदांना अभिप्रेत असलेला विवेकी देश निर्माण होईल. अन्यथा उच्छाद असणारा एक वेगळा भारत, इंडिया या देशामध्ये निर्माण होईल. पाश्चात्य संस्कृतीच्या पाठीमागे लागून आज आपण आपली संस्कृती विसरत चाललो आहोत. याचंही भान माझ्यासह आपल्या सगळ्यांमध्ये यावं, अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो. खरं तर कातकरे सरांचं कौतुक केलं मी, किरणचं कौतुक केलं. मला असं वाटतं की या दोघांच्या पेक्षाही कौतुक प्रभाकररावजींच्या पत्नीचं आहे. कारण त्यांनी जोपर्यंत या कार्याला प्रबलन दिलं तोपर्यंत हे कार्य होणार आहे. कारण कुठल्याही लढाया जिंकायच्या किती, याचं सगळ्यात मोठं श्रेय त्या घरातल्या मातेला असतं. जर माता घरामध्ये चांगली नसली की मग आपल्याला अर्ध्या लढाया त्याला समजूत घालण्यामध्येच घालवाव्या लागतात. आमच्या ताई साहेबांचं देखील करावं तेवढं कौतुक आहे की आपल्या पतीनं हाती धरलेल्या या कामाला, किरण सारख्या चिरंजीवाला हे काम करण्यासाठी त्या प्रोत्साहन देतात. त्यांच्या परिवाराला धन्यवाद देतो. तुम्हा सगळ्या श्रोत्यांना धन्यवाद देतो. आणि मला माहिती आहे की भाषण संपल्याच्या नंतर तुम्हाला जर कोणी गंगाखेडमध्ये विचारलं मदने सरांचं भाषण कसं झालं, तर तुम्ही म्हणणार आहात खूप चांगलं झालं, खूप चांगलं झालं. पण मग त्यांनी जर विचारलं तुम्हाला भाषणातनं काय आवडलं, तर तुम्ही म्हणणार आहात की त्यांचं शेवटचं वाक्य आवडलं की आता बंद करतो. मला माहिती आहे की तुम्ही आता असंच म्हणणार आहात, कारण तुमचा फार जीव मी घेतलेला आहे. आणि मी ते मंदिरातली गोष्ट नेहमी सांगत असतो की एका मंदिरामध्ये असंच भाषण चालू होतं. शेवटचा दृष्टांत सांगतो आणि थांबतो. मंदिरामध्ये असंच भाषण चाललेलं होतं. वक्त्याला विषय दिलेला होता मानवी जीवनामध्ये विनोदाचं महत्व. गायकवाड सर, बरीच माणसं किरणजी ऐकायला आलेली होती. 7चा कार्यक्रम होता. 500-600 लोक ऐकायला आलेले होते. काय सांगतात, दिवसभर तर कटकट घरातले काम आपण करतोच, काहीतरी हसायला म्हणून बाया बी आलेल्या होत्या. तेवढ्यामध्ये अशीच मंदिरामधली सारखी अर्ध्या तासाच्या नंतर लाईट गेली. लाईट गेल्याबरोबर त्या अंधाराचा फायदा घेऊन इकडल्या गेल्या निघून. त्या गेल्यानंतर हे म्हणले आता त्या गेल्या तर आपण कशाला बसायचं, कारण त्या घरी जाऊन स्वयंपाक करून जर पडल्या तर मग आपल्याला काय मिळणार आहे. हेही गेले निघून. अर्धा 1 तास लाईट, त्या पट्ट्याचं भाषण काही बंद नाही, चालूच. थोड्या वेळानंतर लाईट आली. लाईट आल्यानंतर बघितलं, म्हणला 500 होते, 5च राहिले. बरं, तेवढ्यावर तर त्याला कळावं, तेही माझ्यासारखंच होतं, निर्लज्जम सदा सुखी. एवढे 5 बघितल्याच्या नंतर सुद्धा म्हणाले, माझ्या श्रोते बंधू भगिनींनो, तुम्ही 5 जण जरी असलात तरी आणखीन 1 तास बोलणार आहे. अरे भगवान श्रीकृष्णांनी एकट्या अर्जुनासाठी 700 श्लोकांच्या गीता सांगितली. तुम्ही तर 5 जण आहात, आणखीन 1 तास बोलणार आहे. ऐकणार ना? मंदिरामध्ये कार्यक्रम रात्रीचे 11 वाजलेले आणि वक्ता म्हणाला आणखीन 1 तास बोलणार आहे, ऐकणार ना? आमच्या प्रद्युम्न सारखा हुशार एक श्रोता होता. तो म्हणाला, सर तुमचं आम्हाला ऐकावंच लागतं.
सर तुमचं आम्हाला ऐकावंच लागतंय. वक्त्यानं प्रश्न केला, कसं काय? त्याचं काय म्हणले, सर आम्ही ह्याच मंदिरात झोपाय असतो, तुमचं झाल्याशिवाय काय आम्हाला झोपता येत नाही. मला असं वाटतं तुमच्या अशा काहीतरी अडचणी असतील म्हणून बसला आहात का ऐकण्यासाठी बसलात? तुमच्या अंतरात्मी असणाऱ्या त्या ईश्वराप्रती मी नमन करतो आणि मी माझ्या वाणीला पूर्णविराम देतो. धन्यवाद दादा, फार सुंदर असं आपण विवेचन केलं. राष्ट्रनिष्ठा कशाला म्हणायची, युवक म्हणजे काय, आणि त्या युवकाला योग्य मार्गदर्शन करण्याचे आज 4 स्तंभ तुम्ही सांगितले. ते